तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तर मी यूट्यूबवरती पण फेमस होईल. आणि तो दिवस जो होता ना माझ्यासाठी एवढा वाईट दिवस होता ना. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर तिसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललेलो की मी रनिंग का करतोय, कशासाठी करतोय, ह्याच्यावरती मी एक पर्सनल व्हिडिओ काढेल. तर त्याच्यावरती आज मी व्हिडिओ काढतोय. मला इंस्टाग्रामवरती पर्सनल DM येत होते की तू रनिंग का करतोय, कशासाठी करतोय हे बोललेला. तर आम्हाला ऐकायचं आहे. 18 वर्षाचा असताना जर्नी स्टार्ट झाली. माझं लहानपणापासून ड्रीम होतं की मला आर्मीमध्ये जायचं आहे, बॉर्डरवरती जायचं आहे. मला एकच ड्रीम होतं. मला कोणता जॉब करायचा नव्हता. मला फक्त एकच स्वप्न होतं की आर्मीमध्ये जायचं, आर्मीची लाईफ जगायची आहे. तर मी 18 वर्षाचा झालो. लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन ओपन झाल्यावर भरती निघाली. मी अकॅडमीमध्ये गेलो. मी इंदोर फिजिकल अकॅडमीला होतो. तर तिथे मी कंटिन्यू रनिंग करायचो, अभ्यास करायचो. आणि पहिल्या भरतीमध्ये मी रनिंग फेल झालो कारण मी घाबरलेलो. पहिली भरती होती, 300 जणांचा ग्रुप होता. आणि माझी एक चूक झाली की मी इंदोरवरून 10 दिवस आधी मुंबईला आलो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आलेलो. तर 10 दिवसामध्ये माझी प्रॉपर रनिंग नाही झाली आणि पहिली भरती होती त्यामुळे मला एवढं काय माहिती पण नाही. मग मी गेलो, माझी रनिंग फेल झाली. 5व्या नंबरला होतो. 4 पोरं घेतलेले पहिल्या अग्निवीरच्या बॅचमध्ये. दुसऱ्या वेळेस जेव्हा भरती निघाली, मी पहिलं बेळगावला गेलो मग दुसऱ्या टाईमला अभ्यास करायसाठी. कारण पहिला रिटर्न एक्झाम होती. मग रिटर्न एक्झाम मी क्लिअर केल्यानंतर फिजिकलला मी इंदोर फिजिकल अकॅडमीला गेलो कारण तिथे फिजिकल मस्त होते. मग फिजिकलला गेलो तिकडे. मग फिजिकल पण मी पहिली मारली म्हणजे 2023-24 सेकंड भरतीला. आणि मेडिकलमध्ये पण मेडिकलमध्ये क्लिअर झालो आणि फायनल मेरिटला आऊट झालो. तर मला किती मार्क्स होते काय होतं मला ते कळालं नाही. मग परत जोश नाही हारला. त्या जोशमध्ये मी परत तिसऱ्यांदा भरती द्यायचा विचार केला. तिसऱ्यांदा भरती दिली. रिटर्न एक्झाम अजून चांगला केला. मी विचार केला की गेल्या वेळेस रिटर्न एक्झामला मार्क्स कमी असतील म्हणून मी कुठेतरी गेलो असेल. मग तिसऱ्या एक्झामला मी रिटर्न एक्झाममध्ये 80 मार्क्स पाडले आणि RTI मारून मी चेक केलं की मला किती मार्क्स पडले. तर रिटर्न एक्झाममध्ये मला 80 मार्क्स होते आणि फिजिकलला मी 100 पैकी 100 मारले. तेव्हा मी लातूरला गेलो आणि सेल्फ प्रॅक्टिस केलेली की मला माहीत होतं की कशी प्रॅक्टिस करायचे, काय करायचे. थर्ड टाइम मी परत फिजिकल एक्सलंट मारली आणि त्याच्यानंतर फिजिकल पण क्लिअर झालो. पण मेडिकलमध्ये गेलो मी आणि मेडिकलमध्ये गेलो. तो दिवस जो होता ना माझ्यासाठी एवढा वाईट दिवस होता ना. डोळ्यात मला वाटलं नव्हतं की मी मेडिकलला जाईल. मला असं वाटलं की यावेळेस आता माझं फिक्स, यावेळेस मी भरती होणार आणि फुल खुश होतो. मेडिकलला गेलो. 2 पॉईंट मला निघले. एक कानाचा पॉईंट होता तर एक क्लिअर झालं, एक कानाचा पॉईंट होता. मग कानाच्या पॉईंटमध्ये मला अनफिट केलं. तर ते वाचूनच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग मी तिथे खूप वेळ थांबलो. सरांना रिक्वेस्ट केली की सर रीचेक करा तुम्ही प्लीज. तर तिथे आर्मीवाले तर गेलेले सगळे, नेव्हीमधले सर होते. मग नेव्हीमधल्या सरांना मी विचारलं. मग ते बोलले बाळा काहीच तू इथं थांबू नकोस, थांबून काय फायदा नाही होणार, जा आणि काहीतरी परत तू दुसऱ्या ह्याला ट्राय कर. आणि मी SSC-GDचा अभ्यास चालूच ठेवलेला. मी आर्मीची थर्ड एक्झाम म्हणजे तिसरी भरती दिली तेव्हा मी SSC-GDची एक्झाम चालूच ठेवलेली. म्हणजे त्याची प्रिपरेशन मी ठेवलेलीच SSC-GDची. मग मी मेडिकलला अनफिट झालो. त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग त्याच्यानंतर मी तिकडून निघालो. मी त्या सरांना विचारलं की नेव्हीमध्ये येण्यासाठी मला काय प्रयत्न करायला लागतील. मग ते सर मला तिथे बोलले भाई आजपर्यंत एवढी मुलं आली, जे पण मेडिकल अनफिट होतात ते रडून जातात, पण तू पहिल्यांदा मला विचारलंस अनफिट झाल्या की नेव्हीमध्ये यायची पण काय प्रोसिजर आहे. मग ते केली तर नाही, मी फक्त प्रोसिजर विचारली कारण त्यासाठी 12वी सायन्स लागतं आणि माझी 12वी कॉमर्समधून झाले. मग त्याच्यानंतर SSC-GDचा मी कंटिन्यू अभ्यास चालू केला. इथून रोज कल्याणला जायचो. मित्र होता माझा तिकडे, तो मला गाईड करायचा कसं काय करायचं. तर इथून मी रोज डेली कल्याणला जायचो सकाळी 7 वाजता आणि रात्री 9 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो. कंटिन्यू 2-3 महिने मी अभ्यास केला आणि त्याच्या आधी 5-6 महिने माझा चालू होता लातूरला अभ्यास. मग त्याच्यानंतर मला पर्सनल टेस्टमध्ये मार्क्स पडायचे 120-115. म्हणजे मी BSFची कट ऑफ क्लिअर करायचो. मला एक BSF पोस्ट तरी भेटली असती. पण एक सिल्ली मिस्टेक झाली. माझा लहानपणापासून इंग्लिश मिडियममध्ये होतो. मला पेपर द्यायचा होता इंग्लिशमध्ये आणि पेपरमध्ये मी सरांना विचारलं की सर मला पेपर इंग्लिशमध्ये द्यायचा आहे आणि मला हिंदी ग्रामर सॉल्व्ह करायचं आहे. तिथे सरांना पण कन्फ्यूज वाटलं. सर मला बोलले तू पेपर स्टार्ट कर
आणि आतमध्ये तुला ऑप्शन असेल इंग्लिश आणि हिंदीचा. मी पेपर स्टार्ट केला. बाहेर मला वाटलं तिथे हिंदी लँग्वेज होती, तिथे चॉईस करायची असेल की तुला ग्रामर कोणतं सोडायचं, म्हणून मी हिंदी चॉईस केला आणि आतमध्ये क्लिक झाल्या झाल्या सगळा पेपर हिंदीमध्ये आला. तर ती पण मेहनत वेस्ट गेली. 5-6 महिने मी अभ्यास केलेला तो पण वेस्ट गेला. वेस्ट नाही बोलता येणार, कुठेतरी कामी येईलच तो, पण तिथे पण मी फेल झालो. मग त्याच्यानंतर परत टी-एसाठी मी अप्लाय केलं. टी-एची भरती निघाली. टी-एसाठी मी परत रनिंग चालू केली त्याच ह्याच्यात. 1600 मीटर मारणं म्हणजे छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. तर पहिल्या टी-एला मी चेस्टमध्ये गेलो. पहिली फिजिकल मारली, 300 पोरातनं मी फर्स्ट आलो तिथे आणि तिथे चेस्टमध्ये मला काढलं. मग सेकंड टाइम स्वतः मी रनिंगमध्ये फेल झालो यावेळेस. मग आता विचार केला की आर्मीमध्ये तर माझं होईल की नाही हे माहीत नाही, पण आता आपलं दुसरं स्वप्न होतं की सोशल मीडियावरती आपल्याला बनायचं आहे. तर आता मी यूट्यूब जर्नी पण स्टार्ट केले. तर बघू आपण, देवाचा आशीर्वाद असेल तर ते पण होईल. मग आपण पुढे कंटिन्यू करूया. आणि मी रनिंग तर चालूच ठेवली आहे. आर्मीमध्ये जायचं आहे, लास्टपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही. जोपर्यंत मला भरती होत नाही, आता बघू ते देवाच्या ह्याच्यावरती आहे, पण जोपर्यंत मी भरती होणार नाही किंवा जोपर्यंत मी भरती देऊ शकतो तोपर्यंत मी देणार. आणि मी आर्मीसाठी ट्राय करणार, कारण मला आर्मी एक स्वप्न आहे, मला आर्मीमध्ये जायचंच आहे. आणि यूट्यूबचं तर बघूच, आता यूट्यूब पण स्टार्ट केलं आहे. तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तर मी यूट्यूबवरती पण फेमस होईल. आणि तुमच्याच हातात आहे फेमस करायचं की नाही. मी माझी मेहनत चालू ठेवेल आणि रोज एक ब्लॉग टाकेल. तर बघू पुढे काय होत आहे. तर ज्यांनी मला विचारलं त्यांना त्यांचा आन्सर भेटला असेल. तर आजचा व्हिडिओ एवढाच. बाय, टेक केअर.